आज आमच्यासोबत असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय असतो हे तुम्हालाही कळेल, त्यासाठी हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आज मडिलकीला मेकअपची ऑर्डर होती. ब्राईडसाठी फुलं घेतली आणि लगेचच मडिलीला जायला पोहोचलो. आज माझ्यासोबत सिमरन येत होती. लोकेशनला पोहोचलो ते ब्राईड आमची वाट बघत होती. ब्राईडला साडी ड्रेप केली, तिचे काही बिफोर शॉट्स घेतले आणि लगेचच मेकअपला सुरुवात केली. सिमरनने तोपर्यंत हेअर्स प्रिपेअर करून घेतले. ब्राईडचा मेकअप झाला आणि तिचे काही आफ्टर शॉट्स घेतले आणि लगेचच आम्ही हॉलला जायला निघालो. हॉलवर बसलो. ब्राईड अजून आली नव्हती, त्यामुळे थोडासा टाइमपास केला आणि ब्राईड आल्यावर लगेचच क्विक चेंज केला. ब्राईडचा चेंज झाल्यानंतर लगेच जेवण केलं आणि आम्ही रिटर्न यायला निघालो. रिटर्न यायला उत्तूर फाट्यावर थांबलो असताना तिथे उसाचा रस दिसला. तर उसाचा रस प्यायला थांबलो, तोपर्यंत एक काका ओरडले की बस आली बस आली. उसाचा रस न पिताच आम्ही पटकन बसमध्ये चढलो. ती बस कोणती आहे हे न चेक करता. बसमध्ये चढल्यावर समजलं, अरे ही तर आजरा कोल्हापूर बस आहे, जी की गडिंग्लजला जातच नाही. मग काय करणार, बसमधून उतरू शकत नव्हतो. स्वतःवरच हसू येत होतं, पण ऑप्शन नव्हता. उत्तूरला पोहोचलो तर तिथे आणखीन जास्त फजिती. 1 तास उन्हात वाट बघत होतो बसची, पण बस काही येईना. शेवटी एकच स्कार्फ शेअर केला दोघींच्या मध्ये. बस आली. कसे बसे बसमध्ये चढलो, पण सीट नाही. स्टँडिंग पोझिशनमध्ये गडिंग्लजला पोहोचलो. तर अशी फजिती झाली आहे ना आज.